उत्पादन शुल्क विभागानं कोझे अँड ब्लॅक पबवर कारवाई केली आहे। आणि ही दुसरी दृश्य आपण पाहतोय, राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये पोहोचलेले आहेत। या सगळ्या प्रकरणी त्यांनी पोलिसांना कडक कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते। कोणाच्याही दबावाला बळी न पडता थेट कारवाई करावी असं देखील गृहमंत्र्यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना सांगितलेलं होतं। आणि त्यानंतर आता फडणवीस हे आता थेट पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये पोहोचलेले आहेत। या सगळ्या प्रकरणी आता फडणवीसांकडून काय नेमके आदेश दिले जातात, काय नेमकं होतंय पुढे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पुण्यातील पदवर आता उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केलेली आहे आणि त्यानंतर आता पुण्यातलं जे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी आहे, या सगळ्या प्रकरणी आता सरकारची देखील एंट्री झालेली आहे। पुणे पोलीस आयुक्तालयातली ही दृश्य आहेत। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता पोहोचलेले आहेत। सर्व वरिष्ठ अधिकारी देखील पोलीस विभागातले आपल्याला पाहायला मिळतात, आयुक्त देखील पाहायला मिळतात। त्यामुळे आता फडणवीसांकडून या बैठकीमध्ये काय नेमके निर्देश दिले जातात, काय नेमकं पुढे होतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अधिकचे अपडेट जाणून घ्या तर मंदार गोंजारी आपल्यासोबत आहे। मंदार, थेट गृहमंत्री पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये पोहोचलेले आहेत, त्यामुळे स्वाभाविकच या सगळ्या प्रकरणी सरकार आता कुठेतरी गंभीर मोडमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच आज या सगळ्या प्रकरणाला राजकीय वळण लागल्याचं आपण पाहिलं आणि त्यामुळे विरोधी पक्षांकडून थेट आरोप करण्यात आले सरकारवरती, पुणे पोलीस दलावरती, पुणे पोलीस आयुक्तांवरती आणि त्यानंतर अचानक गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये पोहोचलेले आहेत आणि स्वतः ते या सगळ्या प्रकरणाची माहिती घेत आहेत। पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे त्यांच्या सोबत आहेत आणि त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणाचा तपास ज्यांच्याकडे आहे ते तपास अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। या प्रकरणामध्ये सगळ्यात मोठी व्यक्ती किंवा सगळ्यात मोठी अटक जी आहे ती विशाल अग्रवाल यांची असणार आहे। त्यांना अजून तांत्रिकदृष्ट्या पोलिसांनी अटक दाखवलेली नाही, मात्र थोड्याच वेळात पोलिसांचं पथक त्यांना छत्रपती संभाजीनगरहून घेऊन पुण्यातील पोलीस आयुक्तालयामध्ये इथेच आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे पोलीस आयुक्तालय हे सांकेतिक असा हे एक प्रयत्न आहे की आर्थिकदृष्ट्या किती सक्षम असला, आर्थिकदृष्ट्या कितीही वरच्या स्तरातील असला तरी कायदा सगळ्यांसाठी समान आहे हे दाखवण्याचा पुणे गृहदलाचा प्रयत्न असणार आहे। कारण ही सगळी घटना घडल्यानंतर पुणे पोलिसांनी मोठ्या प्रमाणात आरोप अगदी प्रचंडपणे हा सगळा प्रकार घडल्यानंतर देखील फक्त अल्पवयीन आहे या सबबीखाली जो गाडी चालवणारा मुलगा होता त्याची सुटका करण्यात आली आणि त्यानंतर त्याचे वडील किंवा इतरांवरती देखील सुरुवातीला कारवाई करण्यात आली नाही। जेव्हा टीका सुरू झाली तेव्हा विशाल अग्रवाल यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यावेळी देखील त्यांना तात्काळ करण्यात आली नाही। विशाल अग्रवाल हे छत्रपती संभाजीनगरला पळून गेले, तिथे ते लपण्याचा प्रयत्न करत होते, यांना पोलिसांनी अटक केली। या सगळ्या भूमीवरती विरोधी पक्षांकडून आपण पासून सातत्याने टीका होते आहे सरकारवरती, सरकारच्या भूमिकेवरती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये पोहोचलेले आहेत आणि ते या सगळ्या प्रकरणाची माहिती घेत आहेत, सगळ्या प्रकरणाचा आढावा घेत आहेत आणि त्यानंतर ते सरकारची म्हणून जी भूमिका आहे ती मांडणार आहेत। मंदार, या सगळ्या प्रकरणामध्ये